या नमस्कार. नमस्कार, नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार नमस्कार. फराळ वगैरे केला का? सगळ्यांना नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वा वा. काही पत्र आली आहेत तुमच्यासाठी. मी बसू का? बस बस तुमच्यासाठीच आहे. तसं मला इतिहासातल्या सणावळी तोंडपाठ आहेत, पण बाकी सगळं सपाट असल्यामुळे मी पण आजकाल नटनट्यांना पत्र येणं फार कमी झालं आहे. ते व्हॉट्सअप आणि ट्विटर फेसबुक यावरच सगळं चालतं सगळं. पण खूप नट असे आहेत की ज्यांना अजूनही पत्र येतात, खूप पत्र येतात. तुमच्या घरी पत्र देतो मी नेहमी. तुमच्या घरी येणं जाणं असतं माझं. तुम्ही नसता घरी तेव्हा तुमच्या आई भेटतात. खूप प्रेमळ आहेत हो तुमची आई. अशीच असती आई आमची तर आम्ही सुंदर झालो असतो असं म्हणावंसं वाटतं त्यावेळी. तर खूप गप्पा होतात आमच्या त्यावेळी. खूप सांगतात ते. त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मला ते लोकांना सांगायचं आहे. तुमची परमिशन असेल तर मी सांगू का? थँक्यू. तर त्या सांगत होत्या की सचिनजींचा जन्म 1957चा. मला आठवतंय त्याच वर्षी डिम्पल कपाडिया जन्मली. म्हणजे कायम तरुण दिसणारी सगळी माणसं त्याच वर्षीची होती वाटतं. तर सचिनजी जन्मले त्यानंतर 3 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्राला पण आता लोक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणू लागले. सचिनजी मात्र इंडस्ट्रीत स्टार आहेत. तुमच्या आई म्हणाल्या की 1962 सचिन बाल कलाकार म्हणून पहिल्या सिनेमाचं शूटिंग करत होता. आता 62 वर्ष म्हणजे जयाप्रदा जन्मली ते वर्ष. जयाप्रदा चित्रपट क्षेत्रातून निवृत्त पण झाली आता. मग 1975 सचिनने गीत गाता चल आणि शोले असे 2 सुपरहिट सिनेमे दिले. त्या वर्षी प्रीती झिंटाचा जन्म झाला. ती पण आता निवृत्त झाली. मराठीत सचिनजी नायक म्हणून आले ते अष्टविनायक चित्रपटात. त्या वर्षी बिपाशा बासू, सुष्मिता सेन, युक्तामुखी, याना गुप्ता वगैरे वगैरे हिरोईन जन्मल्या. आज त्या कुठे आहेत माहीत नाही. मलाही त्यांना पत्र पाठवायचे. तर अशी यादी बरीच आहे. पुढे त्या म्हणतात की सचिनजी आजही एका अढळ स्थानावर आहेत. तेवढेच मनाने आणि चेहऱ्याने तरुण आहेत. तुमची आई सांगत होती की तुमच्यासारखा प्रेमळ मुलगा नाही. तुम्ही नेहमी तिच्यासोबत राहण्यासाठी, तिला वेळ देण्यासाठी धडपडत असता. फक्त एकाच दिवाळीला तुम्ही जवळ नव्हता तर तुमची आई आणि बहीण अस्वस्थ झाल्या होत्या. तुम्ही जवळ आहात असं वाटावं म्हणून दिवाळी साजरी न करता 2 दिवस सलग फक्त तुमचे चित्रपट बघत होते ते. तुम्ही एकदा पाण्यात उडी मारायचा प्रसंग करायला नकार दिला होतात. डमी वापरा असं सांगितलं होतं. कारण आपल्याशिवाय आईला आणि बहिणीला कुणीच नाही याची काळजी होती तुम्हाला. आणि ज्या होडीत कॅमेरा होता ती होडी आणि कॅमेरा दुर्दैवानं दोन्हीही बुडाले. अशा खूप आठवणी आहेत आईंकडे. आई रात्री कितीही वाजले तरी तुमची वाट बघत असते. अमिताभ बच्चन मागे म्हणाले होते की चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यातली 50 वर्ष सचिनजींच्याच करिअरची आहेत. याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुमच्या आईला तुमच्याशिवाय दुसरा एकच सचिन आवडतो, सचिन तेंडुलकर. तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं होतं. सचिनजी कट्यारमध्ये तुमच्या उर्दूच्या व्यासंगाला, गाण्याच्या अंगाला आणि चतुरस्त्र अभिनेत्याला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. तुम्हाला या आगळ्या वेगळ्या रूपात बघायला तुमची आई खूप उत्सुक आहे. घरी असताना तुम्ही सारखे तिच्याबद्दल, तिच्या तब्येतीबद्दल बोलत असता.
आईला हे सगळं सांगायचं राहून जातं. आताही राहून राहून तिला तुम्हाला उर्दू शिकवणाऱ्या मीना कुमारीची आठवण येते. आणि आम्हाला आई आणि मुलाचं हे प्रेम बघून मुनव्वर राणांचा एक शेर आठवतो. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. माँ ने आंखें खोल दी उजाला हो गया. सर, हे आईंच्या मनातलं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काही बोलायचं आहे का आईंविषयी? मी काय बोलणार? मी जो काही आहे, जसा आहे तसा, ते मी फक्त माझ्या आईमुळे आहे. माझ्या आईचा आशीर्वाद जोपर्यंत तिचा हात माझ्या डोक्यावर राहील तोपर्यंत मी असा राहील. त्यानंतरचं मला माहित नाही. बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ. बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ. माँ ने जब गोद में उठाया तब आसमान छुआ. वाह सर. अजून एक पत्र आहे. अच्छा. शंकर महादेवन सर, तुमच्यासाठी एक पत्र आलंय, वाचतो. शंकर, माझ्या राजकुमारा, कसा आहेस? आणि बायको कशी आहे? संगीता. संगीत आणि संगीतात रमलेला माझा साधा भोळा शंकर. लोक तुला माझा शिष्य म्हणतात रे. त्यांना सांग, तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस, माझ्या जीवाचा तुकडा आहेस. तुला सांगितलं नाही कधी, पण ICUमध्ये असताना मी त्या डॉक्टरला शंकर शंकर अशाच हाका मारायचो. एवढा तू माझ्या जगण्याचा भाग झाला होतास. खास तुझ्यासाठी काही गाणी बनवून ठेवली होती, पण दुर्दैवाने मी हयात असेपर्यंत ते काही शक्य झालं नाही. पण तू गायलेलं बगळ्यांची फुले ऐकून अजूनही कान तृप्त होतात. माझ्या हयातीत तुझ्या गाण्याने 10 दिशा कशा भुलल्या ते पाहायला मिळालं, याचं समाधान आहे. कर्नाटकातून आलेले भीमसेन जोशी, इंदोरचे अरुण दाते आणि केरळचा शंकर महादेवन, तुम्ही सगळे एवढे मराठमोळे झाला. दुधात साखर मिसळावी तसे. सूर जुळले की मराठी माणसं किती डोक्यावर घेतात ना. तू तर आता अभिनेता झालास कट्यारमध्ये. नाट्यसंगीतांना चाली दिल्यास. तुझ्या प्रतिभेला दाद द्यायला वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकीसारखी माणसं हयात असायला हवी होती. गर्दी असते नेहमीच भोवती, पण दर्दी माणसांची दात वेगळंच बळ देऊन जाते. पण शंकर, तू अजूनही माझ्यासारखाच जमिनीवर आहेस याचा अभिमान वाटतो. कट्यार काळजात घुसली. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शंकर, आता एकच इच्छा आहे, वेळ मिळेल तेव्हा तुझ्या वसू हत्याला भेट. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. अरे, मुंबईत आल्यावर सुरुवातीला निराश होऊन आहे ती हार्मोनियम विकून परत जाणार होतो रे मी, पण तिने धीर दिला म्हणून थांबलो. तिला सांग, मी खूप आठवण काढतोय तिची म्हणून. शंकर, जाता जाता एक सांगतो, तू माझ्या महाराष्ट्राचं वैभव आहेस. आणि तुझ्यासाठी नेहमी माझ्याच गाण्यातली ओळ आठवते. दया तुझी की जी शुद्ध दैवलीला,
लागोन दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या आठवणी या पत्राच्या माध्यमातून सरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर तुम्ही काय उत्तर द्याल या पत्राला? एका नॉन महाराष्ट्रांना एवढं प्रेम महाराष्ट्रात मिळालं आहे आणि त्याच्यावर खळे काकांचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे. माझं कंपोजिंग जो पण थोडाफार मी करतो त्याच्यात त्यांचा एवढा मोठा इन्फ्लुएन्स आहे. कारण मी त्यांच्याबरोबर नुसतं एक शिष्यासारखं नाही, म्हणजे मी त्यांच्या घरी त्यांचं हिज होल वे ही लिव्ड ना ते मी बघितलं आहे. ते फक्त एक कंपोजर नव्हते, ही वॉज वन ऑफ द बेस्ट ह्युमन बिईंग्स दॅट आय न्यू. तर त्यांचा आशीर्वाद आहे आणि आय एम वन ऑफ दोज ब्लेस्ड पीपल. सर, मला खूप अशी इच्छा आहे, आमच्या सगळ्या सेटवरच्या लोकांची पण इच्छा आहे की सरांना एक गाणं डेडिकेट करायचं झालं तर ते आहे बगड्यांची माळ फुले. त्याच्या जर 2 वेळेस तुम्ही गायलात